झुरळ मारण्याच्या लाल हिटने एका मासे विक्रेत्याने मासेवर फवारणी केल्याचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे। वसई पूर्व नवजीवन परिसरातील मच्छी विक्रेत्याचा हा व्हिडिओ आहे। ही घटना स्थानिक मनसेचे नगरसेवक प्रफुल्ल पाटील यांना कळताच त्यांनी आज बुधवार रोजी पालिका प्रशासनाशी कळवून त्या मासे विक्रेत्यावर तत्काळ कार्यवाही केली आहे। मात्र मासे विक्रेत्याकडून नागरिकांच्या आरोग्याचा दिवसाढवळ्या खेळ सुरू असताना देखील संबंधित प्रशासन मूग गिळून गप्प का असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत। विरार पश्चिम ग्लोबल सिटी परिसरात एक फळ विक्रेत्याने चक्क गटाराचे पाणी फळावर शिंपडल्याचा व्हिडिओ समोर आला होता। ही घटना ताजी असतानाच आता पुन्हा मासे विक्रेत्याने चक्क झुरळ मारण्याची विषारी औषधची फवारणी विक्रीच्या मासेवर केल्याचा व्हिडिओ समोर आला असल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे। वसई पूर्व नवजीवन रस्त्यावर हा मासे विक्रेता मासे विकतो। त्याच्या आजूबाजूला पूर्णपणे दुर्गंधी पसरलेली आहे। त्यामुळे झुरळ आणि माशा यांचा त्रास टाळण्यासाठी त्याने चक्क विक्रीसाठी आणलेले मासे आणि आजूबाजूच्या दुर्गंधीवर लाल हिट मारली आहे। लाल हिट मारताना जागरूक नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तो व्हिडिओ काढून सोशल मीडियावर व्हायरल केल्यानंतर ही घटना उघडकीस आली। मी तो व्हिडिओ पाहिला आहे आणि तो माझ्याच प्रभागातील असल्याने तीव्र संताप झाला। त्यामुळे तत्काळ पालिका प्रशासन आणि आरोग्य विभागांशी संपर्क साधून तिथे तोडक कारवाई केली आहे। पण ही तात्पुरती कार्यवाही करून नाही तर माणसांच्या जीवाशी संबंधित असणाऱ्या सर्व फळ, मासे, चायनीज, वडापाव अशा सर्व फेरीवाले यांची चौकशी करून त्यात दोषी आढळले तर त्यांच्यावर कार्यवाही केली जाईल अशी माझी मागणी आहे, असे मनसेचे नगरसेवक प्रफुल्ल पाटील यांनी सांगितले। नक्कीच प्रभाग क्रमांक 19 म्हणजे वालीव नवजीवन शांतीनगर येथील हा भाग आहे। मी काल रात्री हा व्हिडिओ पाहिला आणि रात्रीच्या रात्री मी अतिक्रमण विभागामध्ये त्याचा जो व्हिडिओ आहे तो व्हायरल करून त्याच्यावरती कारवाई करायला सांगितली आणि त्यांनी तो व्यक्ती आहे तो मच्छी विकतोय, त्या व्हिडिओच्या माध्यमातून तो काहीतरी माशांसाठी स्प्रे मारतोय, परंतु तो डायरेक्टली त्या मच्छीवरती स्प्रे मारतोय। मग तिथे खाणारी लोक असतील, त्यांच्या आरोग्याचा प्रश्न होतोय आणि त्याच्यामुळे त्यांच्यावरती मी इमिजिएटली कारवाई झाली। आता हे अर्ध्या तासात त्याच्यावरती कारवाई होईल, ते टपरी उचलायचे, पण तीच टपरी आणि तोच मच्छी मार्केटचं कारवाई करून थांबणार नाही आहे। अख्ख्या वसई विरारच्या क्षेत्रामध्ये असे मांस विक्री करणारे असतील, जे चिकनवाले असतील, मटनवाले असतील, मच्छीवाले असतील, ते खुल्यावरती करतात। खरं तर आरोग्य विभागाची याच्यावरती मोठी कारवाई होणे गरजेचं आहे। आरोग्य विभागाचं काम आहे हे पाहणं, कारण कुठलाही मांस आणि मच्छी एखादा चिकन वगैरे कट केल्यानंतर तो 2 तासाच्या आत खाणं किंवा गरजेचं असतं। परंतु तुम्ही बघितले असेल जेवढे मटणाची दुकाने असतील, रोड लगत असतील, त्याच्यावरती धूळ उडली जाते, ते तसेच लटकलेले असतात, त्याच्यावरती माशा बसलेल्या असतात, धूर असेल, कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण त्याच्यावरती असेल, धुळीचं प्रमाण असेल, ते वाहत असतं आणि त्याच्यामुळे लोकांच्या आरोग्याचा प्रश्न उद्भवलेला आहे। जर आता तुम्ही या पूर्वपट्टीमध्ये बघितलं तर पूर्वपट्टीमध्ये ऑलरेडी डम्पिंग ग्राउंड आहे, त्याचाच धूर रात्री लोकांच्या घरांपर्यंत पोचायला लागलेला आहे, प्लस खाण्यावरती पण आता चालू झालेलं आहे। तर याच्यावरती कारवाई होणे गरजेचं होतं, परंतु अशा या सोशल मीडियाच्या मार्फत जेव्हा व्हिडिओ होते तेव्हाच कारवाई होणं गरजेचं आहे का? 2-2 महिन्याने 3-3 महिन्याने आरोग्य खात्यांनी त्याच्यावरती जाऊन त्याची जे रिपोर्ट्स असतील ते पाहूनच त्याच्यावरती सर्व गोष्टी केल्या पाहिजेत। कारण आज आजारी झाल्यावरती डॉक्टरकडे गेल्यावरती डॉक्टर काय बोलतो, फ्रेश भाजीपाला खा, फ्रूट्स खा, पण तेच आज आरोग्यासाठी घातक होत चालले आहेत। तर माझी मागणी हीच असणार आहे, माझं आता पत्र जाणार आहे की जेवढे हे सगळे दुकानं आहेत, केळीची पिकवली जातात, 2 दिवसात केळी तयार होतात, याच्यावरती एक सगळी टीम म्हणून आरोग्य खाते त्याच्यावरती धाड मारल्या पाहिजे, त्याच्या सगळ्या गोष्टीची चौकशी केली पाहिजे। ते कोणतं केमिकल यूज करतात, काही कीटकनाशक असे करले जातात, ते आपल्याला डॉक्टर म्हणजे आपण एखाद्या दुकानात गेले, कीटकनाशकाच्या शेतकरीच्या दुकानात गेले तरी आपल्याला ते दिली जात नाही, म्हणजे अशी कीटकनाशकेही त्यांच्याकडे असतात। तर त्याच्यावरती योग्य ती कारवाई झाली पाहिजे। त्याचबरोबर माझी अशी मागणी असणार आहे की ह्या वसई विरारच्या क्षेत्रामध्ये जे खाऊ गल्ली आहेत, जिथे पाणीपुरी विकली जाते, जिथे वडापाव विकला जाते किंवा जिथे मंचुरियन आज प्रमाण होत आहे, ह्यांना कंपल्सरी की जे फूड हँड ग्लोव्ज असतात ते घालणेही अनिवार्य आहे। आपण महानगरपालिकेच्या माध्यमातून विविध आरोग्याच्या आपण स्कीम लोकांना देतो, यासाठी लस देत होतो, परंतु खाण्याच्या मार्फत जे आरोग्याच्या लोकांच्या घातक आहेत त्याच्यावरती कशा प्रकारे कारवाई आणि त्याला कसं नियंत्रणात आणता येईल ह्यासाठी माझा प्रयत्न असणार आहे। नक्कीच मी या आरोग्य खात्याच्या अधिकाऱ्यांशी मीटिंग घेऊन आणि त्यांना मी वेळोवेळी निदर्शन आणणार की खुले जे टपरीधारक असतील, जे खाण्याच्या वस्तू देत असतील, त्यांच्यावरती योग्य ती कारवाई करून लोकांचं आरोग्य कसं चांगलं ठेवता येईल यासाठी मी प्रयत्न करणार आहे।